पाय पाय यायला गाडी न्यायला ये लवकर येऊ कोट शार कोट आहो दिसला का रस्ता आहे संबंधाचा मला घेऊ एक दोन पत्र तिकडे घ्यावर म्हणजे हवे तुम्ही बस काम होतं कोर्टामध्ये तुम्ही बसायला तिला लावलं होतं काय सापाचे अंडे हा द्या काय मित्र हा एखादा डब्बा किंवा प्लास्टिक डब्बा बी चालतो ना असला डब्बा ही कॅन चालणार का तात्पुरतं काही चालते आता नाहीला जाईल कारण की बर्नीमध्ये सेफ राहते हे बी उचलून टाका नाही घेऊन हे बी उचला ना हे बी उचला ना आई पोरं हे बी उचलून टाका ते नाही वाटत मॅडम आम्ही अडतो लागतो तुम्हाला पावसाळ्याचे काय हे साप पिल्ले पण देतात आणि एका वेळेस 50 ते 100 पिल्ले म्हणजे काळजी घेत नाही काम करताना ते निंदन किंपत करतो ना आपण तेव्हा जेवढ्या बाहेरनं साप चावतात ते सगळ्याची पिल्लं असतात शरी कारण की हे साप एका वेळेस 50 ते 100 पिल्ले येतात आणि पावसाळ्यामध्ये सध्या पिल्लांवर असतात सगळे बाकीचे सापांचे अंड्यातून पिल्लं निघतात याचे त्यामुळं पावसाळ्यामध्ये कसे अडचण खूप होते ना अशी आजूबाजूला याच्या आजूबाजूला अडचण ठेवायची नाही कुठं आणि हातामध्ये काठी पायात बूट रात्रीच्या वेळेला एक टॉर्च त्याच्याशिवाय बाहेर निघायचं नाही गमशूज घालायची गमशूज असतात ना आणि शेतामध्ये पण काम करताना जे अडचणीत आपण हात घालतो बिंदास हात घालायचे नाही थोडं काठीने तिकडच ठेवा आई कोणी काहीच कामी नाही एखादी बर्दी असेल तर पाहतो गावात एखादी असली इथून घेऊन गावात भरली होतो त्यामधून निघू शकतो त्याच्यावरून एक आपण हाँ मैडम इकडून उचलतो मॅडम मी थांबा हे जर हे फोन घे एक मिनिट हात पे दारल या प्रदीप
किल्लांवर आहे असा. एखादा पहा कॅन कॅन बी चालते कॅनला झाकण नाही पण दुसरी पण आहे तो पण त्याच्यामध्ये काय काय अरे असं इवळतं तू सर का बरं तिकडे म्हणे मांडी एवढा आहे म्हणे ना बाजून समोर खायला द्यायचं उचललं त्याला त्याला 2 इटा घ्यायचं ना 2 इटा घालून ते हे कर दुसरं पोत दुसरं दादा दुसरंही पोत नव्हते असे 8 टाकले टाकायचं काही कशाचं बसला तो आरामची काय नाही आतून टाकू ते म्हणजे त्याच्यामध्ये टाकू ही आत नको 8 टाकलीची असती ही बांधून त्याच्यामध्ये टाकू आपण हा पिल्ल देते हा जे अंडे असतात त्या पोटातल्या पोटातच फलन करतो डायरेक्ट पिल्ल देऊन टाकायची आणि ऑगस्ट ऑक्टोबर मध्ये इथं 2-2 साप एका ठिकाणी थोडंसं खोदून बघा तिथं बिळामध्ये काही असं पिल्ल येऊ शकतात ना साप येऊ शकतात त्या नळे खूप मोठे मोठे आहेत वारू वरच्या वर असतात नळे आहेत ते नाही वारुळ आहे इथे पूर्ण हा नागापेक्षा पण विषारी असतो 18 पट जास्त विषारी हा जर चावला असतं ना कडकडून साधं तुम्ही गावापर्यंत बी नसते गेली कडकडून चावला असतं कारण की एक थेंब विषात 100 हत्ती एका वेळेस मरू शकते एवढं विषारी त्याचं एक थेंब विष घ्यायचं त्यात तासणी बुडवायची लगातार 100 हत्तीला टोचायची 100 हत्ती तडका पडते म्हणजे बिळात राहतात आपल्याला एवढी मोठी हवा लागते अंतर पकडावं थोडी माहिती हा विषारी आहे ना ते सांगितलं ना घोणस साप आहे नागापेक्षा पण विषारी असतो आणि हा आता जून जुलैमध्ये पिल्लं देतो डायरेक्ट पिल्लं देतो अंडी नाही देतो त्यामुळे त्याची पिल्लं पण विषारी असतात त्यामुळे शेतामध्ये काम करताना तुम्ही जेव्हा पेरणी करतात पेरणी झाल्यानंतर निंदणाची वेळ असते ना
तेव्हा डवरे आणता तुम्ही किंवा निंदन सुरू असतं, जे बारीक बारीक गवत असते त्या गवतामध्ये त्याची पिल्लं असतात. म्हणजे डायरेक्ट पिल्लं देते. हां, आणि ते पिल्लं तेव्हा त्याला काही लागलं, समजा धक्का लागला गवत काढताना, तर ते पिल्लं चावू शकतात. त्यामुळं या जून जुलैमध्ये या सापाचे चावे मोठ्या प्रमाणात होतात आणि सर्पदंशाचं प्रमाण जास्त असतं. आणि पिल्लाला बी तेवढं विष असतं की जेवढं हो. याच्यापासून समजा मोठा असला तर. पिल्लू जन्मताच पिल्लू पूर्ण तयार असते. म्हणजे जसे आपले इतर प्राणी आहेत किंवा पक्षी आहेत ते कसे ग्रुपनी राहतात, थव्यानी राहतात, तसं यांचं नाही आहे. हे साप एकटा जीव सदाशिव, जी म्हण आहे ती सापाला पूर्णपणे लागू होते. अंड्यातून निघलेला पिल्लू जरी चावला तरी राहतो आणि अंड्यातून बाहेर पडल्याबरोबर तो स्वतः त्याची दिशा ठरवून तो निघून जातो. पिल्लं पण तसे, हे पण पिल्लं जरी दिले तरी आपापले निघून जातात. ते विचार नाही करत भाऊ कधी येईल, बहीण कधी येईल, आई कुठे आहे कुठे आहे. त्यामुळे बदला घेतात किंवा जे काही गैरसमज आहेत ते सगळे खोटे आहेत. पण साप हा निसर्गासाठी, पर्यावरणासाठी महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळं आपण तो वाचवला पाहिजे. बिनविषारी साप जे आहेत ते उंदीर खातात, घुशी खातात, जे उपद्रवी जीव आहेत त्यांना ते खातात. त्यामुळं त्यांच्यापासून आपलं संरक्षण होते. धान्याचं जे नुकसान होते उंदरांपासून त्याच्यावर नियंत्रण येते. जी धामण आपण घाबरतो आणि मारतो, त्यामुळे धामण पण बिनविषारी असते, ती आपण शेतात ठेवली पाहिजे. याचं मुख्य खाद्य उंदीर आहे. याचं पण नागापेक्षा जास्त विषारी आहे का? हो. याचं नाव घोणस आहे. आम्ही म्हणच बनवलेली आहे विषारी सापांची नावे 4. घोणस, फिरसे, नागमण्या. ते आपण जिथं साप पकडतो किंवा शाळेमध्ये कार्यक्रम असले की त्यांच्याकडून ते पाठच करतो. तर मी यांच्याकडे काही कॅलेंडर देते. आता मी घाईमध्ये आणता नाही आले ते, त्यात बरीच माहिती आहे. माझ्या नावाने सरपंच आता हा टाकतो तुम्ही युवराज